वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आता आपण शिकणार आहे इंडेफिनाइट इंटिग्रेशन एक्सरसाइज 3.2 त्याच्यातलं बी टाइप चालू आहे आपला. ठीक आहे, आतापर्यंत जेवढे क्वेश्चन झालेत आपले क्वेश्चन नंबर अप टू किती पर्यंत झालेले आहेत? क्वेश्चन नंबर फर्स्ट मधले 17 पर्यंत आपले क्वेश्चन झालेले आहेत. ठीक आहे, ह्याच्या पुढचे जे काही क्वेश्चन आहेत ते 18, 19 आणि 20 हे डिफरंट टाइपचे क्वेश्चन आहेत. म्हणून व्हिडिओ जो आहे ना तो डिफरंट मला बनवायला लागला, म्हणजे न्यू व्हिडिओ बनवायला लागला. म्हणजे 3 क्वेश्चन साठी मला दुसरा व्हिडिओ बनवायला लागला. म्हणजे आता क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये पण वेगवेगळे टाइपचे क्वेश्चन आहेत. सो पहिले मी क्वेश्चन 1 कम्प्लीट करतो, मग नंतर नेक्स्ट व्हिडिओ जो आहे ना तो मी सेकंड क्वेश्चन साठी मी दुसरा व्हिडिओ बनवतो. ठीक आहे, तसंच जे कोणी चॅनलवर नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब मला नेहमी आणून देतो. आणि मॅथ्स 2 चे आपले डिफरन्शिएशन झालेलं आहे, अजून ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह झालंय आणि थर्ड लेसन चालू आहे. ठीक आहे, सो पहिलं समजा तुमचं डिफरन्शिएशन क्लिअर नसेल, पहिलं तुम्ही डिफरन्शिएशन बघा, मग नंतर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, मग इनडेफिनाइट इंटिग्रेशन, असं सिरियल वाईज तुम्ही व्यवस्थित बघा. म्हणजे तरच तुम्हाला नाही का इनडेफिनाइट इंटिग्रेशन समजेल, अदरवाईज समजणार नाहीये. ठीक आहे, आणि तसंच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मॅथ्स 1 चं पण ट्रिगोनोमेट्रिक शिकवलेलं भेटेल. तिथं लिंक आहे बघा, प्लेलिस्ट पण आहे. ते मॅथ्स ट्रिगोनोमेट्री जे आहे ना ते एकदम बेसिक पासून मी सांगितले तुम्हाला. म्हणजे अलाइड अँगल काय असतात आणि त्याचे फॉर्म्युले काय असतात हे तुम्ही जर एकदा व्ह्यू केलं, म्हणजे एकदा बघितलं, तर तुम्हाला एकदम इझिली समजेल मॅथ्स 1 पण. ठीक आहे, तसं साइड बाय साइड मी तुम्हाला फिजिक्स पण शिकवतोय. सध्या फिजिक्स कडे कॉन्सन्ट्रेट कमी केलंय, कारण सध्या आता मला 10th स्टँडर्डचं खूप लोड आहे. सायन्सचं पण कम्प्लीट करायचंय त्यांचं, आणि तसंच मॅथ्सचं पण कव्हर करायचंय. सो म्हणून जरासा मला लोड आलाय, म्हणून मॅथ्सवर कॉन्सन्ट्रेट करतोय. ठीक आहे, आणि आता जे काय आपले दिवस चालू आहेत ते दिवाळीचे दिवस चालू आहेत. तुम्हाला माझ्याकडून सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, तसंच इथून पुढं जे तुम्ही स्टडी करणार आहात ते जरासा स्टडी करण्याचा टाइम वाढवा. ठीक आहे, कारण तुमच्याकडे फक्त 2 ते 3 महिने राहिले जातात. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला टाइमच नाहीये. ओके, 3 महिने राहिले. आता तुमचे असाइनमेंट वगैरे तुम्हाला कसं कॉलेज कडून तुम्हाला असाइनमेंट वगैरे मागतील, प्रॅक्टिकल बुक्स मागतील, मग त्यावेळेस खूप लोड येणार तुम्हाला, मग अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेशन कमी होणार. सो त्यामुळे तुम्ही आतापासूनच तयारी लागा की म्हणजे तुम्हाला किती तास अभ्यासाला बसायचे. आता तुम्ही समजा 4 तास बसत होते अभ्यासाला, मग आता 6 तास वाढवा. म्हणजे 2 तास वाढवा, टोटल 6 तास स्टडी करा. कुणी 2 तास अभ्यास करत असेल तर कुणी म्हणजे 5 तास करा, 3 तास वाढवा. ठीक आहे, म्हणजे कसं आहे तुम्ही स्टेबल राहसाल, मग नाहीतर अवघड आहे तुमचं पुढं. ठीक आहे, तसंच नाही का तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप नाही का व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. एक्सरसाइज 3.2 चा बी चा फर्स्ट क्वेश्चन, म्हणजे कितवा क्वेश्चन आहे आपला? फर्स्ट मधला 18 वाला क्वेश्चन स्टार्ट करतो. चला लक्ष द्या व्यवस्थित. फर्स्ट व्हिडिओ स्टार्ट करतोय, फर्स्ट क्वेश्चन स्टार्ट करतोय. ठीक आहे, लक्ष द्या व्यवस्थित सगळ्यांनी. सो बघा काय दिलं इथं. सो आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/4 + 3 cos square x dx दिलंय. ठीक आहे, जर अशी टर्म असेल बघा, वर 1 आहे, खाली 4 + 3 cos square x आहे. cos square ची टर्म जर असेल तर डिवायडिंग बाय तुम्हाला cos square x नेच करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे बघा काय होणार बघा. ठीक आहे, सो डिवायडिंग numerator and denominator by cos square x. म्हणजे न्यूमरेटरला पण cos square x ने डिवाइड करा आणि डिनोमिनेटरला पण cos square x ने डिवाइड करा. सो काय होणार बघा. सो आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, बघा इथं काय 1 आहे, सो 1 बाय मी काय लिहिणार cos square x लिहिणार. ठीक आहे, न्यूमरेटरला पण मी डिवाइड करतोय 1 बाय cos square x ने. सो काय होणार 1 बाय cos square. सो 1 बाय cos म्हणजे काय असतं, सेक असतं, बरोबर ना. सो 1 बाय cos म्हणजे सेक, सो सेकचा स्क्वेअर होणार. ठीक आहे, बघा हे असं आहे, cos x आहे म्हणजे इथं स्क्वेअर आहे. ठीक आहे, हा स्क्वेअर मी असा घेतोय. सो 1 बाय cos म्हणजे सेक, सो सेकचा स्क्वेअर होणार. ठीक आहे, हे तर तुम्हाला माहिती एवढं इझी. सो इथे येणार सेक स्क्वेअर x आपण इथं काय होणार 4 बाय cos x येणार. म्हणजे इथं ऍक्च्युली असं असतं 4 + 3 cos square x डिवाइड बाय cos square x. ठीक आहे, म्हणजे होल डिवाइड बाय cos square x लिहावं लागेल. ओके, सो बघा ना 4 बाय cos square x म्हणजेच काय होणार 4 बाय cos square x म्हणजेच बघा हे 4 मी बाजूला लिहितो. ओके, म्हणजे 1 बाय cos square x होणार. सो दॅट इज sec square x म्हणजे 4 sec square x होणार. ठीक आहे, सो इथे 4
सेक स्क्वेअर एक्स प्लस बघा 3 कॉस स्क्वेअर एक्स डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स, म्हणजे ही टर्म आता याच्या बरोबर डिवाइड करा. सो काय होणार मग कॉस स्क्वेअर कॅन्सल, फक्त 3 राहणार. ठीक आहे, प्लस 3 राहणार, इथे येणार dx. ओके, सो आता बघा रफ करतो हे. नाव नेक्स्ट इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे, सो बघा आता तुम्ही काय करतो, इंटिग्रेशन ऑफ हे सेक स्क्वेअर एक्स तसंच ठेवतो, dx तसाच अपॉन 4 तसाच. हा तुम्हाला माहिती आहे का, आयडेंटिटी माहिती तुम्हाला माहिती असणार. सो 1 प्लस tan स्क्वेअर एक्स इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स असतो. ठीक आहे, हे माहिती तुम्हाला. सो सेक स्क्वेअर एक्सच्या जागी मी काय लिहिणार, 1 प्लस tan स्क्वेअर एक्स लिहिणार. सो बघा सेक स्क्वेअर एक्सच्या जागी 1 प्लस tan स्क्वेअर एक्स लिहिणार, 1 प्लस tan स्क्वेअर एक्स प्लस 3 तसाच लिहा. ओके, हे मी आयडेंटिटी यूज केलेला आहे. ओके, आयडेंटिटी यूज करून मी सॉल्व्ह करतोय. ओके, हे झालं. आता 4 ने मल्टिप्लाय करा. सो हे सेक स्क्वेअर एक्स तसाच, dx तसाच अपॉन 4 1 जा 4, 4 इंटू 10. सो 4 tan स्क्वेअर एक्स. ओके, 4 इंटू 10 दॅट इज 4 tan स्क्वेअर एक्स प्लस 3 तसाच. आता करा ऍडजस्ट. सो I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स dx अपॉन 4 प्लस 3 दॅट इज किती झाले, 4 प्लस 3 दॅट इज 7. इथं प्लस 4 tan स्क्वेअर एक्स, tan स्क्वेअर एक्स. मग मी आता एक काम करू शकतो का, इथं बघा नीट ऑब्झर्व करा की tan चं डेरिव्हेटिव्ह काय येतं, सेक स्क्वेअर एक्स येतं, बरोबर ना. सो मी tan ला पुट करू शकतो, म्हणजे tan ला पुट केला मला सेक स्क्वेअर एक्स, म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह वर मला भेटतंय. ठीक आहे, सो मी पुट करताना असं करतो, पुट tan x इक्वल टू t पुट करतो. ठीक आहे, मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो. ठीक आहे, tan ला पुट केलं म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह वर आहे. सो tan चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, सेक स्क्वेअर एक्स dx इक्वल टू dt. ठीक आहे, हे तर माहिती तुम्हाला, कारण कसं असतं हे dt बाय dx येतं. ओके, सो dx तिकडे मल्टिप्लायला जातो, एकदम इझी. सो आता नीट ऑब्झर्व करा, I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स dx च्या जागी बघा सेक स्क्वेअर एक्स dx च्या जागी मी फक्त dt लिहिणार. ओके, सो फक्त dt येणार अपॉन 7 तसाच प्लस 4 तसाच. ओके, tan च्या जागी काय लिहिणार मी, tan च्या जागी t लिहिणार. सो t चा स्क्वेअर. ओके, आता एक काम करा बघा, हे जे काही सम आहेत ना, स्टार्टिंगचे 10 क्वेश्चन आपण जसे केलेत ना या एक्सरसाइज मधले, एक्सरसाइज 3.2b मधले स्टार्टिंगचे जसे पहिले 10 क्वेश्चन केलेत ना तसेच येते. ठीक आहे, काय करायचं इथं, कोइफिशियंट काय इथं 4 आहे, मग 4 कॉमन काढा. सो इझी आहे. सो इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन बघा मी ह्याच्यातून 4 कॉमन काढतो, कारण टी स्क्वेअरचा कोइफिशियंट 4 आहे. सो म्हणून 4 कॉमन काढतो. सो इथे येणार 7/4 येणार. ओके, प्लस टी स्क्वेअर. ओके, चला पहिल्यावर स्क्रीनशॉट काढून घ्या लवकर, टाइम बघू दे. चला होऊन जाईल, लवकर स्क्रीनशॉट काढा. झालं. सो आता इझी क्वेश्चन जर तुम्ही व्यवस्थित केलं ना मन देऊन, तर तुम्हाला हे इझिली तुम्हाला 4 मार्क्स लगेच भेटतील तुम्हाला. ठीक आहे, सो बघा आता 1/4 तर मी बाजू देतो, इंटिग्रेशन ऑफ dt तसाच अपॉन 7/4 ला मी असं लिहू शकतो का, बघा √7 आणि हे 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, बरोबर ना. 7 कुणाचा स्क्वेअर रूट आहे का, नाही. सो रूट मध्ये 7 टाकलं, बाहेर स्क्वेअर लिहिला. ठीक आहे, सो 4 कुणाचा स्क्वेअर रूट आहे, हो आहे 2 चा स्क्वेअर. ठीक आहे, हे असं व्यवस्थित लिहावं लागेल, प्लस टी चा स्क्वेअर ऍज इट इज, टी चा स्क्वेअर. आता हे नीट जर ऑब्झर्व केलं तुम्ही, हा फॉर्म्युला कुणाला उभे करतोय, नीट बघा. हा फॉर्म्युला ह्याला उभे करतोय, मी तर फॉर्म्युला लिहितो. सो इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. हा फॉर्म्युला कोणाचा आहे रे, दॅट इज 1/a. बघा हे असं आहे फॉर्म्युला, हे असा फॉर्म्युला आहे 1/a² प्लस एक्स स्क्वेअर, दॅट इज 1/a tan इनवर्स ऑफ x/a. हा फॉर्म्युला याचा आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलेला आहे स्टार्टिंगलाच, म्हणजे शिकवताना सांगितलेलं आहे. ठीक आहे, 1/a² प्लस एक्स स्क्वेअर. बघा a² प्लस एक्स स्क्वेअर, बघा एक्स स्क्वेअर म्हणजे टी स्क्वेअर येतं. 1/a tan इनवर्स ऑफ x/a आन्सर येतं.
ठीक आहे, मग उभे करायला कसं करणार, I इक्वल टू 1/4 तसाच. ओके, सो इथं काय ना 1/a, 1/a. ए म्हणजे काय, ए म्हणजे बघा, ए म्हणजे √7/2, √7/2 आणि हा 2 वर जाणार, हा 2 वर जाणार. tan इनवर्स ऑफ x, आता इथं x म्हणजे काय, इथे t आहे, सो इथे लिहा t अपॉन a म्हणजे काय, √7/2, 2 येणार. ठीक आहे, मग हा 2 वर जाणार. ओके, प्लस c. मग करा बघू, t म्हणजे काय होतं, t म्हणजे tan इनवर्स ऑफ a, सॉरी tan x होतं. सो लिहा मग इथं बघा, 2 1 जा, 2 2 जा, सो 1/2 √7 tan इनवर्स ऑफ 2. एक मिनिट टाइम बघू दे, जस्ट संपला टाइम. बघा 20 सेकंद झाले. टी म्हणजे काय, tan x बाय √7. चला लवकर काढा पटकन स्क्रीनशॉट, फास्ट मध्ये काढा, हे येणार आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन इज 19 बघा, 19 वाला काय क्वेश्चन आहे. सो इंटिग्रेशन ऑफ 1/cos 2x प्लस 3 sin स्क्वेअर x आहे. सो इथे तुम्हाला डिफरंट काय दिसतंय बघा, cos स्क्वेअर x आला किंवा sin स्क्वेअर x आला तरी तुम्हाला डिवाइड बाय काय करायचं आहे हे लक्षात ठेवा, डिवाइड बाय cos स्क्वेअर xच करायचं. सो बघा ना, sin स्क्वेअर आलाय तरी डिवाइड बाय cos स्क्वेअर xच करायचं. ठीक आहे, किंवा cos स्क्वेअर x आला तरी तुम्हाला डिवाइड बाय काय करायचंय, cos स्क्वेअर xच करायचंय. पण इथं काय आलंय, cos 2x आलाय. सो cos 2x चे किती फॉर्म्युले आहेत, 4 फॉर्म्युले आहेत. मग त्याच्यातलं तुम्ही कोणतं यूज करणार हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, बघा मग माझ्याकडे कोणता फॉर्म्युला आहे cos 2x साठी, दॅट इज 1 - 2 sin स्क्वेअर x आहे, किंवा 2 cos स्क्वेअर x - 1 हा एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, सो पहिल्या दोन पैकी मी कोणतं यूज करू, ऑब्विसली मी हे यूज करणार. का, कारण बाजूला sin स्क्वेअर x ची टर्म आहे, म्हणून मी इथं sin स्क्वेअर x वालीच फॉर्म्युला यूज करणार. ठीक आहे, क्लिअर झालं का, म्हणजे cos 2x चा मी हा पहिला फॉर्म्युला यूज करणार. ठीक आहे, सो बघा काय नाही इथं इंटिग्रेशन ऑफ 1 सो cos 2x च्या जागी हा फॉर्म्युला यूज करतोय. सो 1 - 2 sin स्क्वेअर x प्लस 3 sin स्क्वेअर x dx. ठीक आहे, सो हे असं यूज करणार. सो आता बघा नीट लक्ष द्या, इंटिग्रेशन ऑफ हे dx तर मी वरच लिहितो. ठीक आहे, सो बघा 1 तसंच, हे -2 टाइम्स ऑफ sin स्क्वेअर x आहे, मान्य आहे. सो इथे किती वेळा आहे, प्लस 3 sin स्क्वेअर x आहे. सो 3 sin स्क्वेअर x मधून 2 sin स्क्वेअर x गेले, राहिले किती, प्लस 1 sin स्क्वेअर x राहणार. बघा 3 मधून -2 गेले, सो दॅट इज 1 sin स्क्वेअर x, म्हणजे प्लस येणार, प्लस 1 sin स्क्वेअर x. ठीक आहे, मग आता फक्त काय आलं इथं, sin स्क्वेअर x ची टर्म आली. मग आता काय करणार, तुम्हाला काय सांगितलं, डिवायडिंग न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय cos स्क्वेअर x ने करावं लागेल. सो करा इथं, सो डिवायडिंग न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय cos स्क्वेअर x. सो करा मग इथे डायरेक्ट, बघा इथे ऍक्च्युली 1 असतं ना, 1 dx लिहितो आपण. सो 1/cos स्क्वेअर x म्हणजे न्यूमरेटरला पण cos स्क्वेअर x ने डिवाइड करायचंय. सो काय ना मग, सो दॅट इज मी डायरेक्ट इथे लिहितो sec स्क्वेअर x. ठीक आहे, इथं पण येणार बघा 1/cos स्क्वेअर x, तिथं पण येणार खाली. सो 1/cos स्क्वेअर x म्हणजेच काय, दॅट इज sec स्क्वेअर x. ओके, प्लस sin स्क्वेअर x अपॉन cos स्क्वेअर x, दॅट इज tan स्क्वेअर x. सो इथे येणार tan स्क्वेअर x, इथे येणार dx. ठीक आहे, मग आता सांगा काय, इंटिग्रेशन sec स्क्वेअर x तसाच अपॉन, तुम्हाला ही माहिती आहे प्रॉपर्टी काय असते, 1 प्लस tan स्क्वेअर x इक्वल टू sec स्क्वेअर x. म्हणजे sec स्क्वेअर x च्या जागी मी हे प्रॉपर्टी लिहू शकतो. सो 1 प्लस tan स्क्वेअर x, इथे ना 1 प्लस tan स्क्वेअर x प्लस tan स्क्वेअर x तसाच, tan स्क्वेअर x तसाच, इथे येणार dx. I इक्वल टू हे sec स्क्वेअर x तसाच, dx तसाच, अपॉन बघा 1 तसंच लिहितो, प्लस किती वेळा tan स्क्वेअर x आहे, सो दॅट इज 2 टाइम्स ऑफ tan स्क्वेअर x, ट्वाइस ऑफ tan स्क्वेअर x. ठीक आहे, पहिल्या वेळेस स्क्रीनशॉट काढून घ्या, मग नंतर सांगतो. बघा tan चे डेरिव्हेटिव्ह वर आहे, सो पुट करा, पुट tan x
इक्वल टू टी. ठीक आहे, मग डिफरन्शिएट केला काय ना, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डिफरन्शिएट करा, टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, सेक स्क्वेअर एक्स dx इक्वल टू dt. ठीक आहे, हे येणार त्याचा डिफरन्शिएशन. चला काढा पटकन स्क्रीनशॉट. खूप इझी क्वेश्चन आहे, डिफिकल्ट नाही याच्यात काय. सो बघा आता 2 मिनिटात हे आन्सर संपून जाईल. चला करा पटकन पुट आता. सो आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, बघा सेक स्क्वेअर एक्स dx च्या जागी तुम्हाला dt लिहायचं, फक्त इथे लिहिणार dt. सो इथे येणार dt अपॉन, इथं बघा 1 तसाच प्लस 2 तसाच, टॅन ला काय पुट केलं आपण, टॅन ला टी पुट केला. सो टी स्क्वेअर. ठीक आहे, मग आपण टी स्क्वेअर कुणाचा पण स्क्वेअर असेल अल्जेब्रिक फॉर्म मध्ये तर आपण त्याचा कोइफिशियंट बाहेर कॉमन काढतो, बरोबर ना. सो कोइफिशियंट कॉमन काढा, 1/2 बाहेर, हे बघा हे 2 बाहेर काढलं मी, इंटिग्रेशन dt 1/2 येणार. जर मी 2 कॉमन काढत असेल तर इथं 1/2 येणार, हे लक्षात ठेवा. 2 कॉमन काढतो याच्यातून, सो इथे 1/2 येणार, प्लस 2 कॉमन काढलाय, सो इथं फक्त टी स्क्वेअर येणार. ओके, सो आता ह्याला मी असं लिहू शकतो का, 1/2 dt अपॉन 1/2 कोणाचा स्क्वेअर रूट आहे, सो दॅट इज 1/√2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टी चा स्क्वेअर तसाच. ठीक आहे, सो बघा ना 1/2 कोणाचा स्क्वेअर रूट आहे, 1/√2 ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो ना मी, त्याला लिहू शकतो ऑब्विसली, कारण बघा ना परत 1 चा स्क्वेअर 1 येणार, √2 चा स्क्वेअर परत 2 येणार. ठीक आहे, म्हणजे मी ह्याला असं लिहू शकतो ना. मग आता हा फॉर्म्युला कुणाला उभे करतोय, आता जो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला ना तोच फॉर्म्युला आहे. ठीक आहे, मग मी डायरेक्ट लिहितो आन्सर. ठीक आहे, फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला आहे, परत एकदा लिहितो, परत एकदा लिहितो वाटलंच. सो इंटिग्रेशन ऑफ 1/a² प्लस x², ह्याचा फॉर्म्युला येतो दॅट इज 1/a tan इनवर्स ऑफ x/a. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. बघा 1 इथं 1 असतोच, 1/a², बघा a² प्लस t² म्हणजे x². मग आता करा फॉर्म्युला काय तो 1/a. सो i इक्वल टू 1/2 तसाच 1/a. a म्हणजे काय, a म्हणजे 1/√2, 1/√2. ठीक आहे, हा √2 तर वर जाणार आहे. टॅन इनवर्स ऑफ x, x म्हणजे काय होतं, t होतं, इथे येणार t. आणि a म्हणजे काय, a म्हणजे 1/√2, 1/√2 प्लस c. चला √2 वर जाणार, हा √2 वर गेला का होणार, हा √2 एक कॅन्सल, सो खाली 1/√2 राहणार. एवढं काय तुम्ही ऍडजस्ट करू शकता, बरोबर ना. हा 2 आणि हा √2 वर जाणार, ह्या 2 ला मी असं लिहू शकतो का, √2 एक कॅन्सल, सो 1/√2 राहणार. ठीक आहे, सो टॅन इनवर्स टी म्हणजे काय होतं, बघा √2 वर जाणार, √2 टी म्हणजे टॅन काय होतं, टॅन एक्स होतं, झालं, प्लस सी. हे आलं तुमचं आन्सर फायनल. ओके, आले, डन. चला काढा स्क्रीनशॉट लवकर आणि व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लिहा, आणि फॉर्म्युला कुठं अप्लाय केलाय ते पण लिहा व्यवस्थित. ठीक आहे, न बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला लास्ट क्वेश्चन, दॅट इज 20वा क्वेश्चन आहे, 20th वाला क्वेश्चन. ठीक आहे, सो बघा लक्ष द्या व्यवस्थित, थोडासा तुम्हाला डिफरंट दिसत असेल क्वेश्चन. सो बघा काय इथे, इंटिग्रेशन ऑफ sin x अपॉन sin 3x dx आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला sin 3x चा फॉर्म्युला माहिती पाहिजे. सो sin 3x चा फॉर्म्युला काय आहे, सो बघा हे येणार इंटिग्रेशन ऑफ sin x अपॉन sin 3x चा फॉर्म्युला काय आहे, सो दॅट इज 3 sin x मायनस 4 sin क्यूब x, हा फॉर्म्युला आहे इथं. ठीक आहे, सो बघा ह्याच्यातून मी साइन कॉमन काढतो, साइन कॉमन काढल्यावर काय येणार इथं, सो दॅट इज इंटिग्रेशन ऑफ sin x अपॉन साइन कॉमन काढतो म्हणजेच काय येणार, sin x इथे येणार 3 मायनस 4 sin स्क्वेअर x राहणार, बरोबर ना. सो साइन कॉमन काढला, फक्त साइन बाहेर, एक साइन बाहेर आणि 2 राहणार इथं. ठीक आहे, बघा हा साइन आणि हा साइन कॅन्सल, सो मी त्याच्या आधीच कॅन्सल करतो, म्हणजे काय राहणार बघा नीट लक्ष द्या. सो हा साइन आणि हा साइन कॅन्सल, सो इथे राहणार 1, इथे काय राहणार 3 मायनस 4 sin स्क्वेअर x dx.
ठीक आहे, तुम्हाला सांगितलं कॉमन काढून कॅन्सल केला, मग डायरेक्ट एकच स्टेप इथं बनवलं मी डायरेक्ट. ओके, सो बघा आता काय करणार. हा, आता बघा साइन स्क्वेअर एक्स ची टर्म आली आहे इथं. मग आता तुम्हाला करावं लागेल कॉस स्क्वेअर एक्स, म्हणजे डिवायडिंग बाय कॉस स्क्वेअर एक्स. सो न्यूमरेटर डिवायडिंग न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, कॉस स्क्वेअर एक्स नी डिवाइड करा. मग डिवाइड केल्यावर काय होणार. सो इंटिग्रेशन ऑफ 1 बाय कॉस स्क्वेअर एक्स दॅट इज सेक्स स्क्वेअर. ओके, सेक्स स्क्वेअर एक्स डीएक्स अपॉन हा डीएक्स मी पुढे घेतला. ठीक आहे, सो 3 बाय कॉस स्क्वेअर एक्स दॅट इज काय होणार 3 बाय कॉस स्क्वेअर एक्स म्हणजेच काय दॅट इज 3 तसंच राहणार. सो सेक्स स्क्वेअर एक्स येणार, बरोबर ना. 3 बाय कॉस स्क्वेअर एक्स, 3 पुढे लिहा, 1 असं लिहा. सो 1 बाय कॉस स्क्वेअर एक्स म्हणजेच काय सेक्स स्क्वेअर एक्स. ओके, हे असं येणार मायनस 4 साइन स्क्वेअर एक्स डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स म्हणजेच काय टॅन स्क्वेअर एक्स. ओके, सो आता नीट लक्ष द्या. सेकला काय लिहू शकतो मी सेक्स स्क्वेअर एक्स ला, तेच तर स्टेप करत आलोय मी. इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स डीएक्स अपॉन ह्याला कसं लिहिणार मी सेक्सला, हे 3 तसंच लिहिणार. सेकला मी असं लिहू शकतो 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स फ्रॉम आयडेंटिटी, बरोबर ना. आयडेंटिटी वरून मी तुम्हाला 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स लिहू शकतो इक्वल टू सेक्स स्क्वेअर असतो, म्हणजे सेक्स स्क्वेअर एक्सच्या जागी हे टर्म लिहिणार. ठीक आहे, सो मायनस 4 टॅन स्क्वेअर एक्स. ठीक आहे, सो ही टर्म अशी येणार. आता इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स डीएक्स अपॉन 3 ने मल्टीप्लाय करा. सो 3 प्लस 3 टॅन स्क्वेअर एक्स. ओके, मायनस 4 टॅन स्क्वेअर एक्स. ओके, सो आता काय येणार इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स डीएक्स अपॉन 3 तसंच. मला सांगा 3 टाइम्स ऑफ टॅन स्क्वेअर एक्स आहे आणि मायनस 4 टाइम्स ऑफ टॅन स्क्वेअर एक्स आहे. ओके, हा, मग मायनस 4 प्लस 3 दॅट इज मायनस 1 राहणार. बघा ना, मायनस 4 प्लस 3, सो मायनस 1 टाइम्स ऑफ टॅन स्क्वेअर एक्स. सो मी डायरेक्ट असं लिहितो टॅन स्क्वेअर एक्स. ठीक आहे, चला पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा. मग टॅनच्या जागी मी पुट करणार, इथंच करू का पुट. सो पुट टॅन एक्स इक्वल टू टी. चला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डिफरन्शिएट करताना टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय येतं सेक्स स्क्वेअर एक्स. ओके, डीएक्स इक्वल टू डीटी. हा, मग आता पुट करा पटापटा लवकर. सो हे मी रफ करतो लगेच. चला करतो रफ. आता काय येते बघा, नीट लक्ष द्या व्यवस्थित. आता ही व्हॅल्यू पुट करतो. सो आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स डीएक्स च्या जागी मी फक्त डीटी लिहिणार. फक्त इथे येणार डीटी. नाव 3 तसाच मायनस टॅनच्या जागी काय लिहिणार मी टॅनच्या जागी टी चा स्क्वेअर. सो इथे येणार टी चा स्क्वेअर. म्हणजे या 3 ला मी असं लिहू शकतो काय √3 चा स्क्वेअर लिहू शकतो. √3 चा स्क्वेअर मी त्याला लिहू शकतो. ठीक आहे, सो एवढं समजलं तुम्हाला. आता हा फॉर्म्युला कुणाला ओबे करतोय बघा, ह्याला ओबे करतोय. इंटिग्रेशन ऑफ 1/a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, मग हा फॉर्म्युला कोणाचा येणार. आपण असं लिहितो 1/2a लॉग ऑफ, इथं a मायनस एक्स आहे. सो खाली a मायनस एक्स लिहितो आणि वर a प्लस एक्स लिहितो प्लस सी. हा फॉर्म्युला याचा आहे. ठीक आहे, मग या फॉर्मॅट मध्ये आन्सर काय येणार याचं तेवढंच लिहायचं आपल्याला फक्त. सो बघा आय इक्वल टू 1/2a. a म्हणजे काय, a म्हणजे √3, इथे येणार √3. ओके, लॉग इथे येणार लॉग a म्हणजे काय √3 प्लस x म्हणजे काय, x म्हणजे इथे t आहे. सो t लिहा आणि इथे √3 मायनस t प्लस c. ठीक आहे, सो I इक्वल टू 1/2 √3 लॉग ऑफ √3 प्लस t म्हणजे काय पुट केलं होतं मी tan x पुट केलं होतं. सो tan x लिहा अपॉन √3 मायनस tan x प्लस c. जर माझं क्वेश्चन जर एक्सच्या फॉर्मॅट मध्ये असेल
क्वेश्चन एक्स्ट्रा फॉर्मॅटमध्ये येतो, आन्सर पण मला एक्स्ट्रा फॉर्मॅटमध्ये लिहावं लागेल. ठीक आहे, असं टीच्या फॉर्मॅटमध्ये ठेवू नका, अगेन रिसबस्टिट्यूट पण करा. ठीक आहे, तर तुम्हाला मार्क्स भेटतील. चला काढ स्क्रीनशॉट.